संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सासवड मुक्काम या मुक्काम तळावरती आता कीर्तन सेवा सुरू आहे आणि या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला वारकरी या कीर्तन सेवेमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन झाल्याचा पाहायला मिळतोय। खरं तर वारी सोहळा म्हटलं की गावागावातून आलेला प्रत्येक वारकरी या वारकऱ्याला वारकरी संप्रदायातून संबोधित केलं जातं। हरिनामाचा गजर भक्तिमय महिमा हा सगळा या प्रवचन सेवेतून दिला जातो। ही प्रवचन सेवा खरं तर वारकऱ्यांना वर्षभर प्रेरणा देणारी असते। याच वाणीतून वारकरी हा पुढच्या वर्षभरापर्यंत ते विचार ती संस्कृती ती प्रेरणा घेऊन आपलं जीवन या ठिकाणी जगताना पाहायला मिळतो। या कीर्तन सेवेमध्ये आता सहभागी झालेला हा वारकरी आहे आणि या वारकऱ्याला या ठिकाणी कीर्तन सेवेमध्ये सहभागी होताना आपण पाहतो। पण ही कीर्तन सेवा सुरू असताना काय एकंदरीत वारकरी या कीर्तन सेवेतून प्रेरणा घेत असतो? नाही, हा सांप्रदायिक वसा 700 वर्षापूर्वीचा आहे आणि 700 वर्षापासून ही शिस्त आहे। एकच माईक आणि एकजणांनी समोर म्हणायचं, बाकीच्या सर्वांनी पाठीमागं म्हणायचं। खरं तर ही शिस्त जी आहे ही प्रेरणा घेणारी आहे। कसं पाहता या सगळ्याकडे? सर्व वारकऱ्याचं एक तत्व असं आहे, एक आमच्या साधू संतांचा एक शब्द असा आहे, ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने आपण चालायचं। मोठे माणसं ज्या मार्गाने जातात त्या मार्गाने आम्ही माग 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 त्यांचा वसा घेत चालतो। खरं तर वारकऱ्यांचा वारसा पुढे घेऊन जातो। सगळा वारकरी हा या भक्तिमय वातावरणामध्ये तल्लीन आहे आणि हा वारकरी पंढरीच्या दिशेने जाणार आहे। मात्र या वारी सोहळ्यामध्ये विचारांची देवाणघेवाण आणि त्यातून मिळणारी प्रेरणा वारकऱ्याला पुढील काळामध्ये आयुष्य जगण्यासाठी आणि संस्काराची जोपासना करण्यासाठी प्रेरणा ठरते। व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श समीर रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, सासवड, पुणे।